उद्या तुमचा पगाराचा दिवस आहे नाही का? यादीमध्ये जसं जसं तुम्ही काम करेल जेवढी एवढी तुमचे दिवस भरले ती टिप्पण झाली महाराज. पुढे तिथं टिप्पण झाली. जसं जसं तुम्ही काम केलं बघा. एवढंच नाही महाराज, या पंक्तीमध्ये ज्याने ज्याने इस्तारे उखलण्याचं काम केलं, कुणी वाढायचं काम केलं, कुणी पाणी द्यायचं काम केलं नाही का? पण माझा देव ज्यावेळेस पांडवांनी जेव्हा यज्ञ केलं महाराज, त्या पांडवांच्या पंक्तीमध्ये देवाने इस्ताऱ्या उकलाव्या. उचिष्ट म्हणजे उष्ट्या पंत्रवाळ्या देवाने उकलाव्यात. स्वतः देव पांडवांच्या यज्ञामध्ये इस्तारे उकलायचं काम करतोय. अर्जुनाच्या घोड्याचा खराबा केला देवाने महाराज नाही का? आणि खून सांगितली. खून कोणी? तू देव कुठे आहे? तर व्यासाने खून सांगितली महाराज. द्वारकेचा राणा पांडवा घरी, द्वारकेचा राणा पांडवा घरी, द्वारकेचा राणा पांडवा घरी, द्वारकेचा पांडवांच्या घरी राबला नाही का? राबला माई बाप. बघा तुमच्या लक्षात आलं नाही महाराज, हा शरीर सुद्धा आपल्याला फुकट मिळालेला आहे. फुकट, एकदम फुकट भेटलेला आहे महाराज. हा शरीर आपल्याला खरोखर कशा करता मिळलेला आहे? दिव्य दिला देह भागन गोमाता, दिव्य दिला देह भागन गोमाता, प्रमाण आहे. हा देवा दिला देव जेन गोमटा, तो या झाला फाटा बाधिकेचा. नाही बाप, हे शरीर आपला हा देह आहे. हे देवाने आपल्याला फुकट दिले आणि देवाच्याच कामाला लागायचंय. नाही बाप, बघा दिले इंद्रिय हात पाय कान डोळा मुख बोलाया वचन, तेने तो जोडसी नारायण. नाही का? बघा एवढंच नाही महाराज, एवढंच नाही. तुकोबराय म्हणतात वचन नाही का? वचन आपलं तुमचं माझं वचन तर कितीतरी वचन होतात नाही का? मी वचन देतोय, मी तुला भेट देणारच, असे आपले किती वचन होतात. पण तुकोबराय म्हणतात काय? वचन ऐका कमलापती, माझी रंकाची विनंती, कर जोडी तो कधी काळी, आपण असावे जवळ. नाही का? घेई माझी भाव, जरी का मागेन अनेक. नाही का? लय मागणे नाही देवा नाही का? बघा वैभव, एवढंच नाही महाराज, वास्तविकता बघायला गेलं ना
तर ह्या वैकुंठाहून जो परमात्मा या भूमीवर आला महाराज, नाही का, नाही का. आणि तुमचा माझा जन्म या पवित्र अशा देशात झाला. भाग्यवान आहात तुम्ही आम्ही, नाही का. या आपल्या महाराष्ट्रामध्ये देवानी जन्म घ्यावा, नाही का. एकही देव श्रीलंका, पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया, झिम्बाब्वे, केनिया, नाही का, या देशात देव जन्माला आला नाही महाराज. या भारत भूमीची जी माती आहे ही एवढी पवित्र आहे. भारत देश हमारा हमारा, भारत देश हमारा, भारत देश हमारा हमारा, भारत देश हमारा, भारत देश भारत देश हमारा हमारा, भारत देश हमारा, इस देश में संत मानता, संता का उजियारा उजियारा, भारत देश हमारा, नाही का. आपला देश महाराज, हा भारत देश एवढा पवित्र आहे, एवढा पावन आहे. पवित्र ते कुळ पावन तो देश, पवित्र ते कुळ पावन तो देश, पवित्र ते कुळ पावन तो देश, पवित्र ते कुळ पावन तो सुंदर भ्रमण हरिभाऊ. पवित्र ते कुळा पावन तो देश, तेथे हरीचे दास जन्म घेती, नाही का. धर्म त्याचा झाला ना त्याच्याने पावना तिने लोक, नाही का. वर्णाभिमान कोण झाले पावनायसे द्या सांगून मज पासी. माई बाप देव देवाने उच नाही बघितलं, नीच नाही बघितलं, नाही का. बघा ना, नामदेव रायाचा जन्म एका शिंपल्यात झाला. शिंपल्यामध्ये शिंपलं वाहत आलं, नाही का. वास्तवता बघायला गेलं, रोहिदास सांबार होता, पण स्वतः देव मांस विकू लागला. सजन कसा याला मांस विकू लागला. सजन कसाया विकू लागे मांस, माळ्या सावताशी खुरपू लागे. नरहरी सोनार गड फुकू लागे, चोख्या मेळ्या संगे दोरे ओढी. नामया सवे जेवे नवे संकुचित, ज्ञानियांची भिंता घेवडी. अर्जुनाच्या रती ओया हा सारथी, भक्ष्य पोये प्रीती सुदामाच्या, नाही का. अशा संतांच्या घरी देवाने वास्तव्य केलं, नाही का. बघा महाराज, वास्तवता पाहायला गेलं ना तर देवाचं वाङ्मय, नाही का, देवाची जी रचना आहे ही खूप अलग आहे, खूप. बघा, एक मुद्दा सांगतो तुम्हाला. एकाला एक व्यक्तीला भूत प्रसन्न झालं. भूत प्रसन्न झालं आणि त्याने सांगितलं, माग तुला काय मागायचं ते.
त्यांनी सांगितलं माझा ही झोपडी आहे का, ही झोपडी सोन्याचं महाल कर. झाली महाराज. जर मला तुझ्याकडून काम नसलं त्यावेळेस मी तुला खाल्ल्याशिवाय राहणार नाही. बघा घर सोन्याचं झालं, ते मला काम. परत त्यांनी सांगितलं एक काम कर, मला गाडी हवी, गाडी तयार झाली, सांग मला काम. काम संपलं नाही पाहिजे. त्याचं मत काय होतं, मला कामच हवं, सारखं काम पाहिजे. ज्या दिवशी काम संपेल त्या दिवशी तुला मी खाल्ल्याशिवाय राहणार नाही महाराज. बघा त्याने सांगितलं मला बायको पाहिजे, बायको तयार झाली महाराज. त्याने विचार केला आता खाल्ल्याशिवाय सोडणार नाही. त्याने डोकं चालवलं, डोकं तुमचा. त्याने डोकं चालवलं. महाराज आपण देवाला फसवलंय. सकाराम बाबा, देवराम भाऊ, आपण देवाला फसवलंय. देवाला तर आपण एकमेकाला का फसवणार नाही? केव्हा फसवलंय आपण देवाला? देवाला केव्हा फसवलंय लक्षात घ्या. आपण आईच्या गर्भामध्ये असताना नाही का, रव रव दुर्गंधी रे मग किटाचा सांदा नाही का, वरी चर्म घातले रिथिकाचा सांदा स्मराते हरिहर नाही का. ह्या कुशीमध्ये, आईच्या कुशीमध्ये लई घाण आहे. आणि त्यावेळेस त्याने, तुम्ही आम्ही देवाला सांगतो देवा मला ह्या गर्भवासातून मुक्त कर, लई घाण आहे. अन्न नाही, हवा नाही, पाणी नाही, तरी आपण आईच्या गर्भामध्ये जिवंत का होतो? तर महाराज भगवंताने आपण जन्माला यायच्या अगोदरच माया रूपाने भगवंताने या हृदयामध्ये एक असा मंत्र फिट केलेला आहे, असा मंत्र फिट केलेला आहे. त्या मंत्राचं नाव आहे सो माझे नाव ब्रह्मपुरी ब्रह्मपुरी जग विसरलो माझे विसरलो माझे मीच. हा मंत्र महाराज या हृदयामध्ये फिट केला आणि त्या मंत्राच्या जोरावर आपण आईच्या गर्भामध्ये जिवंत राहतो. बघा देवाला करुणा केली, देवा मला ह्या आईच्या गर्भामधून मुक्त कर, या तुरुंगामधून मला सोडव. जसं महाराज तुरुंग असतं ना पोलीस स्टेशन मध्ये, तसं आईचं गर्भ हे तुरुंग आहे नाही का. आपण आधीच जेल भोगून आलोय जन्माला यायच्या अगोदर, पण तेव्हा आपण देवासोबत लबाडी करून घेतली. बघा देवाला सांगितलं देवा मला या गर्भवासातून मुक्त कर नाही का, मी तुझी भक्ती करेन, मी तुझं नामस्मरण करेन नाही का. आणि जेव्हा आईच्या गर्भामधून महाराज बाहेर आलो आपण, तेव्हा मग मात्र देव आपल्याला विचारतोय, देव काय रे तू माझी भक्ती करशील, माझं चिंतन करशील, माझं गुणगान गातील, आणि तुम्ही मला कबूल केलं होतं. विसरली तया थोर झाली हानी, 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 विसरली तया विसरली तया थोर झाली हानी, विसरली विसरली तया थोर झाली हानी. महाराज बघा देव आपल्याला प्रश्न विचारतोय, तेव्हा आपण देवाला सांगतो केव्हा मी असं सांगितलंय. सक्रम बाबा आपण रडत नसतो त्यावेळेला, आईच्या गर्भातून बाहेर येतोय ना त्यावेळेस आपण रडतोय.
लोक माता मावल्या सांगतात काय बुवा बाळ रडकच आहे. अगं माता मावल्या ते रडत नसतं, ते देव म्हणून विचारतोय माझी भक्ती करशील का, मला बसशील का, माझं नामस्मरण करशील का. तेव्हा हे खालून सांगते केव्हा मी सांगलंय असं, केव्हा करते ना ते, तेव्हा देवाचं आणि त्याचा संवाद चालतं. तेव्हा आपण देवासोबत खोटं बोललोय. बघा माईबाप जगद्गुरु तुकोबाराय सांगतात की मला मुक्ती नको नाही का, संतांची संगती देत संत नामदेवराय सांगतात देवा याची देवा पै मागत चरण सेवा खंडित नाही का, वास द्यावा पंढरीचा सदा संगा हरिदासाचा. बघा माईबाप त्या पंढरपूर क्षेत्रामध्ये कार्तिकी वारीचा प्रसंग आहे आणि कार्तिकी वारीला नामदेवराय पंढरपूर क्षेत्रामध्ये गेलेले आहे. चंद्रभागेमध्ये स्नान केलं महाराज, पुंडलिकरायचं दर्शन केलं आणि पुंडलिकरायचं दर्शन केल्यानंतर महाराज देवाला सांगतो देवा मला या पंढरपूर मध्ये वास दे. काय या पंढरपूर क्षेत्रामध्ये मला वास दे. वास म्हणजे काय तर महाराज एक कवीने गाणं रचले बघा, सुंदर गाणं रचले. भक्त पुंडलिकासाठी उभा राहिला विटेवरी, धनी मला दाखवा विठुरायाची पंढरी, धनी मला दाखवा विठुरायाची पंढरी. भक्त पुंडलिक होता पापी आणि दुराचारी, आई बापाची शिव त्याने पाप केले मुक्त. भक्त पाहुणे भक्ताला इथे आला तो श्रीहरी, धनी मलाही दाखवाना विठुरायाची पंढरी. संत तुकोबा शेजारी नाही का, संत तुकोबा शेजारी आई नामदेव पायरी, धनी मलाही दाखवाना विठुरायाची पंढरी. देवा मला या पंढरपूर मध्ये वास दे. वास म्हणजे तुकोबारायच्या शेजारी नामदेवरायनी पायरीवर पहिला पायरीचा मान देवाकडे मागला आणि पंढरपूर क्षेत्रामध्ये वास दे या अभंगाचा दुसरा वास द्याई पंढरीचा, वास द्याई पंढरीचा, ओ वास द्यावा पंढरीचा, वास द्यावा पंढरीचा, वास द्यावा पंढरीचा, वास द्यावा पंढरीचा, वास द्यावा याची देवा पै मागत एका चरण सेवा खंडित वास द्यावा पंढरीचा सदा संग हरिदासाचा.